साधु साधु साधु। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदापूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन. तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन. आज आपण ज्याचा अभ्यास करणार आहोत ते मागच्या भागामध्ये आपण बघितलं की 12 पुण्यकर्म, त्याचा आपण परिचय म्हणून अभ्यास केलेला आहे. आज आपण त्या 12 पुण्यकर्मामधला भाग आहे पुण्यफळाची प्रशंसा. जे पुण्य प्राप्त होतो आपल्याला, ते जे फळ प्राप्त होतात त्याची प्रशंसा या विषयामध्ये आलेलं आहे, या भागामध्ये आलेलं आहे. आपण याचा आज अभ्यास करूया. पुण्यफळाची प्रशंसा कशा प्रकारे केल्या जातो आणि का केल्या जातो. लोभ हा आणि त्याच्या विरुद्ध अलोभ, अलोभ अद्वेष तसेच अमोह हे पुण्यकर्म आहे. या पुण्यकर्माची आपण प्रशंसा करीत आहोत. 3 कुशल हेतू आहे. हे अलोभ अद्वेष अमोह हे 3 कुशल हेतू आहे. या हेतूने युक्त चेतनेला कुशल चेतना म्हणतात, म्हणजे पुण्य चेतना. प्रज्ञेच्या गुणाने युक्त ही कुशल चेतना सुख देणारी असते. कुशल चेतना जेव्हा दानादी पुण्य वस्तूमध्ये अलग अलग असते, दानाचं जे पुण्यकर्म करतो त्यामध्ये अलग अलग रूपाने कुशल चेतना उत्पन्न होत असतो. जेव्हा दानादी पुण्य वस्तूमध्ये अलग अलग असते तेव्हा ती वस्तू त्या त्या नावाने व्यवहारात असते. दानशील भावना ह्या 12 पुण्यकर्मामधले या प्रकारे भाग आहे अलग अलग. दान, शील, भावना, पतिदान, पतानुमोदन, धम्मश्रवण, धम्मदेशना, पूजा, सेवा, प्रशंसा, शरणागमन तसेच अनुस्मरण हे 12 पुण्यकर्म आहेत. अन्न, धन इत्यादी दान देण्यायोग्य वस्तूच्या बुद्धिपूर्वक त्यागाला दान म्हणतात. दान कशाला म्हणतात यामध्ये आपल्याला भगवान बुद्धाने हे सांगितलेलं आहे की दान कशाला म्हणतात. आपण काय करतो की अन्नदान करतो, कोणत्या वस्तू दान करतो, परिष्कार दान करतो आणि पुण्यकर्म अर्जित करतो. तर या प्रकारे ज्या काही भौतिक वस्तू दान करतो त्यासुद्धा दान आहे. त्या दान देण्या योग्य वस्तू, ज्या वस्तू योग्य आहे आणि त्या उपयोगाच्या आहे, त्याचा वारंवार भिक्षू संघाला उपयोग होतो, अशा वस्तू जेव्हा दान देतो, आणि दान देतो कशा प्रकारे, बुद्धिपुरस्सर, बुद्धीने जाणून त्याचा त्याग करत असतो.
प्रज्ञेने जाणून त्याचा त्याग करत असतो की हे कशासाठी देत आहे, पुण्यकर्मासाठी देत आहे, चित्ताला कुशल करून देत आहे, त्या त्यागाला दान म्हणतात. कायेने तसेच वाणीने अकुशल कर्मापासून विरत राहणाऱ्या चेतनेला आणि मिथ्या आजीविकेपासून विरत राहण्याच्या चेतनेला शील म्हणतात. हा परिचय आहे, याची पूर्ण पुण्यकर्माची प्रशंसा आहे की हे 12 पुण्यकर्म काय. थोडक्यामध्ये याचं विवरण सांगितलं गेलेलं आहे की पहिल्यांदा सांगितलं की दान कशाला म्हणतात. अन्न धान्य भौतिक वस्तू ज्या आवश्यक वस्तू आहे बुद्धिपुरस्सर त्यागणे त्याला दान म्हणतात. त्यानंतर आहे शील, कायेने वाचेने मनाने अकुशल कर्मापासून विरत राहण्याची जी चेतना आहे, जी भावना आहे, आणि मिथ्या आजीविकेपासून विरत राहण्याची भावना आहे, जे वाईट मार्गाने कमवून आपल्या परिवाराचं पालनपोषण करणे ही मिथ्या आजीविका आहे. आणि सम्यक आजीविका ही कुणाचे नुकसान न करता कोणत्याही प्राण्याला आपल्यामुळे हानी न होता ते आजीविका चालवणे म्हणजे ही योग्य चेतना आहे. म्हणून वाईट विचाराच्या आजीविकेपासून दूर राहण्याची चेतना त्याला शील चेतना म्हणतात. त्यानंतर भावना, चित्तातील उत्पन्न झालेले क्लेश विकार आहे ते नष्ट करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नाला भावना म्हणतात. आपल्या मनामध्ये अनेकदा असे वाईट विचार उत्पन्न होतात जे आपल्याला विचलित करतात, अशांत करतात, व्याकुल करतात, दुखी करतात. अशा विचारांना, या विकारांना नष्ट करण्यासाठी जे प्रयत्न करतो आपण, प्रयत्न करत आहोत, पुरेपूर प्रयत्न संपले असं नाही, प्रयत्न करीत आहोत, त्या प्रयत्नाला भावना म्हणतात. मग आपण दान दिल्यानंतर कुशल विचार करतो, चांगला विचार करतो. शील पालन केल्यानंतर चांगला विचार करतो. मनाला एकाग्र केल्यानंतर चांगला विचार करतो, किंवा कोणाचा प्राण वाचवला चांगला विचार करतो. ही एक प्रकारची भावना आहे. मनामध्ये उत्पन्न झालेला कुशल विचार आणि त्याला महत्त्व देणे, वारंवार वाढवत राहणे, त्याला भावना म्हणतात. त्या प्रयत्नाला भावना म्हणतात. त्यानंतर लोभ, द्वेष इत्यादी चित्ताचे जे मुख्य क्लेश आहेत मनामध्ये, जो सर्वात महत्त्वाचा मनुष्याला दुर्गतीकडे घेऊन जाणारा, दुःखात पोहोचवणारा, ह्या 3 प्रकारचा विकार आहे आणि तो आहे लोभ, द्वेष, मोह. या लोभामुळे द्वेष उत्पन्न होते आणि द्वेष मोहामुळे उत्पन्न होते. मोह म्हणजे मूर्खता, मूढता, अज्ञानता. हे 3ही जे विकार आहे हे सर्व पापाचे जनक आहे. पण या लोभ, द्वेष, मोह इत्यादी चित्ताचे जे मुख्य क्लेश आहेत, विकार आहेत, यांच्या विरुद्ध आपण विचार करणे, चिंतन करणे. अलोभ, अद्वेष आणि मोह, अमोह याने युक्त आपली चित्ताची चेतना असली पाहिजे. यापासून लोभ, द्वेष आणि मोह याच्या विरुद्ध अलोभ, अद्वेष, अमोह याचं वारंवार चिंतन करून आपण आपली चेतना कुशल ठेवली पाहिजे, योग्य शुद्ध ठेवली पाहिजे. त्यासाठी सदैव प्रयत्न करणे किंवा प्रयत्नांना वाढविणे, नेहमी आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. कुशल विचारांना वाव देण्यासाठी, महत्त्व देण्यासाठी, वाढवण्यासाठी विचार केला पाहिजे. प्रयत्न करणे हे महत्त्वाचे आहे. याला भावना म्हणतात. मिळालेल्या पुण्याचे दुसऱ्याला दान देणे. यानंतर पुढचं पुण्यकर्म आहे की जे काही आपण पुण्यकर्म मिळवलं, दान दिलं, जे आपण शील पालन केलं, समाधीचा अभ्यास केला, चित्त निर्मळ केलं, कोणाचा प्राण वाचवला, तर हे जे पुण्यकर्म करतो आपल्या पुण्यामध्ये दुसऱ्याला सहभागी करण्यासाठी वितरण करणे, वाटप करणे. प्राप्त झालेलं दुसऱ्याला दान देणे म्हणजे पत्तीदान. प्राप्त झालेलं दुसऱ्याला त्यामध्ये सहभागी करून वितरण करणे, वाटप करणे, हे आहे पत्तीदान. प्राप्त झालेलं दुसऱ्याला दान देणे. त्यानंतर पुढचं पुण्यकर्म आहे मिळालेल्या पुण्याच्या दानाचे अनुमोदन करणे. ज्या व्यक्तीने पुण्यकर्म केलेलं आहे
त्याला साधुकार देणे, होकार देणे, स्वीकार करणे, आपल्या चित्ताला त्यानं केलेल्या पुण्याबद्दल प्रमोदित करणे, प्रसन्न करणे, याला म्हणतात पत्तानुमोदन. प्राप्त झालेल्याचं अनुमोदन करणे, पत्तानुमोदन. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये प्राप्तानुमोदन म्हणतात. प्राप्त झालेलं आणि त्याने अनुमोदन केलं, अनुमोदामी. या प्रकारे तो प्रसन्न चित्ताने साधुकार देतो, छान केलं, उत्तम केलं, या प्रकारची प्रशंसा करतो. याला म्हणतात अनुमोदन करणे, की खूप सुंदर काम केलं तुम्ही, छान केलेलं आहे, उत्तम केलेलं आहे, म्हणून साधू 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 या प्रकारे अनुमोदन करतो. प्राप्त झालेल्या पुण्याचं अनुमोदन करतो, की तुमच्या या कार्यामुळे मला खुशी झालेली आहे, आनंद झालेला आहे, त्यामुळे मी साधुकार देतो. या प्रकारे कल्याणाचा विचार करून दुसऱ्यासाठी दिल्या गेलेल्या हिताच्या उपदेशाला देशनामय पुण्य म्हणतात. दुसरं पुण्यकर्म की जे प्रवचन करणारे जे भिक्षू असतात, दुसऱ्याच्या हितासाठी प्रवचन करतात, दुसऱ्याला प्रसन्न करण्यासाठी, पुण्य वाढवण्यासाठी प्रवचन करतात, चित्ताला वाईट मार्गातून काढून योग्य मार्गावर लावण्यासाठी प्रवचन करतात, त्याच्या चित्ताला प्रसन्न करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी प्रवचन करतात. याला म्हणतात देसना. आणि हे देसनामय पुण्य देसना देणाऱ्याचं होते. ऐकणाऱ्याला तर लाभ होतोच, कारण त्याने वेळेनुसार धम्मश्रवण केला, हे त्याच्या उत्तम मंगलासाठी आहे. परंतु जो व्यक्ती देसनामय पुण्यकर्म करतो ते सुद्धा भिक्षूचं पुण्यकर्म होतो. म्हणून हे देसनामय पुण्यसुद्धा कुशल विचाराकडे घेऊन जाणार आहे, निर्वाणाकडे घेऊन जाणार आहे. म्हणून हे सर्वात जास्त श्रेष्ठ आणि उत्तम आहे की सब दानं धम्म दानं जिनाती. सर्व दानाला गृहस्थाने जेवढं काही दान दिलेलं आहे भौतिक वस्तू, त्या सर्व वस्तूपेक्षा श्रेष्ठ काय आहे तर हे आहे धम्माचं दान, धम्मदेसना. याला म्हणतात देसनामय पुण्य. त्यानंतर धम्म उपदेश मन लावून एकाग्र मनाने ऐकणे, त्या ऐकण्याला धम्मश्रवण म्हणतात. हे एक पुण्य आहे, याने उत्तम मंगल होत असतो. कालेन धम्म श्रवणं एतं मंगलमुत्तमं. उत्तम मंगल साधल्या जातो. वेळोवेळी धम्मश्रवण केल्याने उत्तम मंगल साधल्या जातो. हे सुद्धा चित्ताला कुशल करण्याचं एक प्रकारचं पुण्यकर्म आहे. म्हणून मन लावून एकाग्र मनाने धम्म उपदेशाला ऐकणे, त्या ऐकण्याला धम्मश्रवण करण्याला पुण्यवत्थू म्हणतात. हे एक प्रकारचं पुण्य आहे. श्रद्धापूर्वक गुणवान व्यक्तीप्रती सत्कार, वंदना इत्यादी कर्म करण्याला पूजा म्हणतात. पुढचं पुण्यकर्म आहे पूजा. पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं. पूजनीय लोकांची पूजा केल्याने आपलं उत्तम मंगल होत असतो. म्हणून आपण पूजनीय लोकांच्या गुणाला अनुसरून पूजा करत असतो. त्यांचे जे गुण असतात ते माझ्या अंगी यावे म्हणून मी सदैव प्रयत्न करीन, या प्रकारे प्रतिज्ञा करत असतो आणि प्रयत्न करत असतो की जे गुण त्यांच्यामध्ये होते ते गुण माझ्यात यावे. म्हणून श्रद्धापूर्वक 3 रत्नाचे काय गुण आहे ते माझ्या अंगी उतरावे म्हणून मी सदैव प्रयत्न करतो आणि म्हणून त्यांच्या गुणाची पूजा करतो. तर श्रद्धापूर्वक होऊन गुणवान व्यक्तीप्रती सत्कार, आदर, गौरव, वंदना, पूजा या पुण्यकर्माला पूजा म्हणतात. पूजा करणे हे पुण्यकर्म आहे. तसेच पूजेस पात्र असणाऱ्या प्रती जे पूजेस पात्र आहे, पूजाच पूजनीयानं, खरंच ते पूजेस पात्र आहे अशा लोकांचा सन्मान, सत्कार, वंदना, त्यांच्याप्रती श्रद्धा इत्यादी कर्म करणे म्हणजे पुण्यवस्तू होय. हे पूजेचं पुण्यकर्म होय. तर त्यानंतर पुढचं पुण्यकर्म आहे सेवा. त्याला म्हणतात वेयावच्च. रुग्ण जे बिमार लोक आहे ते रुग्ण, गुणवान लोक जे चांगल्या गुणाचे लोक समाजामध्ये असतात ते गुणवान लोक, जे गुरुजन आहे जे आपल्याला योग्य मार्गावर आरूढ करतात, गलत मार्गाचा त्याग करायला लावतात,
असे गुरुजन, जे आपले जन्मदान देणारे माता पिता आहे, योग्य मार्गाकडे मुलांना न्यावं म्हणून ते आपल्याला ज्ञान देतात, शिकवतात, चांगलं वळण लावतात, संस्कारित करतात. माता पिता इत्यादीची सेवा करणे, सेवेमध्ये त्यांच्या रत राहणे, त्याला म्हणतात वेय्यावच्च. ही सेवेचं पुण्यकर्म आहे. म्हणून जो बिमार व्यक्ती आहे, गुणवान व्यक्ती आहे, आपले गुरुजन आहे, माता पिता आहे, जे मुके जनावरं आहे, पशुपक्षी आहे, त्यांची सेवा करणे हे वेय्यावच्च, याला सेवेचं पुण्यकर्म म्हणतात. त्यानंतर पुढील पुण्यकर्म आहे कुशल कर्म करणाऱ्या व्यक्तीप्रती. जो चांगलं कर्म करत आहे, उत्साहजन्य प्रीती किंवा त्यांच्या गुणाचे वर्णन करणे, अशा व्यक्तीच्या गुणाचा आपण कुठे ना कुठं लोकांना प्रेरित होण्यासाठी, त्यांना त्याचा आदर्श घेण्यासाठी त्याच्या गुणाचं बखाण करतो, लोकांना सांगतो किंवा तो मनुष्य बघा किती चांगल्या गुणांनी युक्त आहे, या प्रकारचं त्याने कर्म केलेलं आहे, खूप तो प्रशंसेत पात्र आहे. ही त्याची प्रशंसा नावाचं पुण्यकर्म होते. जेव्हा दुसऱ्याची आपण प्रशंसा करतो तेव्हा दुसरे सुद्धा आपली प्रशंसा करत असतो. म्हणून जो दुसऱ्याची पूजा करत असतो, पूजको लभते पूजन वंदके पटिवंदन. जो दुसऱ्याची पूजा करत असतो त्याचीही पूजा होत असतो. जो दुसऱ्याचं वंदन करतो त्यालाही कुणीतरी हात जोडणारा मिळत असतो. तसेच प्रशंसा, जो दुसऱ्याच्या चांगल्या गुणाची प्रशंसा करत असतो तर त्या व्यक्तीच्याही चांगल्या गुणाची कुठे ना कुठे प्रशंसा होत असतो. याला म्हणतात पुण्यकर्म प्रशंसा. प्रशंसेचं पुण्यकर्म, प्रशंसा नावाचं हे पुण्यकर्म होय. तसेच बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाला शरण जाणे. 3 रत्नाशिवाय आपलं शरणस्थान कोणतंही नाही. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन हो तुमे जय मंगलम. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन हो तुमे जय मंगलम. नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन हो तुमे जय मंगलम. जो व्यक्ती या 3 रत्नाला शरण जातो, त्या 3 रत्नाचे अनुसरण करतो, आचरण करतो, त्या गुणाचे अनुकरण करतो, याला म्हणतात शरण ग्रहण करणे. न अन्य शरण. या 3 रत्नाशिवाय त्याचं 4थं शरणस्थान राहत नाही. आणि ज्या व्यक्तीने 4थं शरण ग्रहण केलेलं आहे त्या व्यक्तीने भेसळ केलेली आहे. म्हणजे 1 ग्लास जर आपण शुद्ध पाणी घेतलं, एखाद्या फिल्टरचं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 थेंब नालीतलं पाणी टाकलं तर ते नालीतलं पाणी शुद्ध होणार नाही, शुद्ध पाणी गढूळ होऊन जाणार. अशा प्रकारे आपण 3 रत्नाच्या जाग्यावर पुन्हा 4थ्या जाग्यावर शरण गेलो तर आपण भेसळ केलेली आहे. शुद्धता, या शुद्धतेला मलिन केलेलं आहे. तर आपल्याला त्याचं फळ जे मिळणार आहे, परिणाम मिळणार आहे, शुद्ध स्वरूपात मिळणारच नाही. तो गढूळतेच्या रूपात मिळणार, दुःखद अवस्थेमध्ये मिळणार. कारण शुद्ध रूपामध्ये जेवढं लाभ आपल्याला मिळत असतो तेवढा गढूळतेमधून मिळत नाही. म्हणून 3 रत्नाला जो व्यक्ती शरण गेलेला आहे, त्याचं अनुसरण करायला लागलेला आहे, त्याला म्हणतात शरण ग्रहण करणे. जीव गेला तरी चालेल, परंतु 3 रत्नाशिवाय माझं 4थं शरणस्थान नाही आहे, 4थ्या जागेवर मी डोकं टेकवणार नाही, 4थ्या व्यक्तीचं कोणत्याही गुणाचं अनुस्मरण करणार नाही, अनुसरण करणार नाही, चिंतन मनन करणार नाही. 3च रत्न या जगामध्ये श्रेष्ठ आहे. या 3 रत्नाची बराबरी कोणीही करू शकत नाही. या जगातलं हिरे माणिक मोती पाचो कोणतेही रत्न असेल, किमती रत्न असेल, पण या 3 रत्नाची बराबरी कोणतंही रत्न करत नाही. याचं कारण काय आहे की जे 3 रत्न मौल्यवान, बाकीचे या 3 रत्नापेक्षा जे मौल्यवान वाटतात आपल्याला संपत्तीच्या हिसाबाने, ते दुःखमुक्त करत नाही, निर्वाण सुख देत नाही. या 3 रत्नाला शरण जाणे म्हणजेच दुःखातून मुक्ती प्राप्त करणे आहे. हे ते रत्न मिळवून देत नाही जे किमती रत्न वाटते आपल्याला संसारातले, ते मिळवून देत नाही. फक्त हे 3 रत्न, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न, या 3 रत्नाशिवाय मुक्ती नाही, निर्वाण सुख नाही. म्हणून आपण
या 3 रत्नाला शरण गेलो तर त्याला शरण ग्रहण करणे म्हणतात. आणि हे सुद्धा पुण्यकर्म आहे, म्हणजे शरणागमन होय. याला शरणागमन नावाचं पुण्यकर्म म्हणतात. तसेच अनुस्मरणीय वस्तूंमध्ये दुसरं पुण्यकर्म आहे. तसे अंगुत्तर निकायामध्ये श्रेष्ठोत्तम 6 धर्म सांगितलेले आहे भगवान बुद्धांनी. त्याच मधलं हे एक पुण्यकर्म आहे अनुस्मरण. अनुस्मरणीय वस्तूंमध्ये किंवा अन्य कुशल धर्माच्या गुणाचे सतत स्मरण करणे म्हणजे अनुस्मृती आहे. जसं बुद्धानुस्मृती, धम्मानुस्मृती, संघानुस्मृती, शीलानुस्मृती, त्यागानुस्मृती, मरणानुस्मृती, अशा 10 अनुस्मृती आहेत. अनुस्मरण कशाचं केल्याने आपलं मंगल होते त्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. म्हणून हे अनुस्मरण सुद्धा आपल्यासाठी हितकारक आहे, लाभकारक आहे. म्हणून याला अनुस्मृती नावाचं पुण्यकर्म असे म्हणतात. जसे बुद्धानुस्मृती, धम्मानुस्मृती, संघानुस्मृती, शीलानुस्मृती, त्यागानुस्मृती, देवतानुस्मृती, मरणानुस्मृती, कायगतानुस्मृती, आनापान स्मृती, तसेच उपशमनानुस्मृती, या 10 अनुस्मृती आहेत. ज्याचं स्मरण केल्याने आपलं कुशल होते, आपलं पुण्यकर्म होते. म्हणून कोणत्याही अनुस्मृतीचा या 10 मधून एकाचा जरी अभ्यास केला तरी मनुष्य मुक्तीपर्यंत जातो, निर्वाण सुखापर्यंत पोहोचतो. भगवान बुद्ध म्हणतात, मी हमी घेतो, जो व्यक्ती याचा एकसारखा अभ्यास करेल, एका अनुस्मृतीचा अभ्यास करेल, तरी त्याची गॅरंटी घेतो की हा मुक्तीपर्यंत जाणार. पण जसाच्या तसा करेल तर. या प्रकारे 10 अनुस्मृती आहे. त्यांच्या गुणाचे वेळोवेळी स्मरण करणे याला अनुस्मृती पुण्यकर्म म्हणतात. अनुस्मरणाचं पुण्यकर्म आहे. तर या प्रकारे दानामुळे अनेक भोग्य वस्तूंची प्राप्ती, यापासून लाभ, आता लाभ सांगितले गेलेले आहे की यामुळे 12 पुण्यकर्मामुळे काय काय लाभ होतात. तर दानामुळे भोग्य वस्तूंची प्राप्ती, 4 प्रकारची संपत्ती, भोग्य संपदा, सौंदर्य संपदा, ऐश्वर्य संपदा, ज्ञाती संपदा, 4 प्रकारची संपदा ही प्राप्त होत असतो. ही संपत्ती दान दिल्यामुळे. कुळाच्या मर्यादेचे रक्षण कशामुळे होते? शीलामुळे. शीलामुळे लाभ होते की आपल्या कुळाला कधी आपण बदनाम करू शकत नाही, अकुशल कर्म करू शकत नाही. तर लोक म्हणू शकत नाही समाजातले की हा व्यक्ती या कुळातला खराब आहे. आपल्या कुळाची अवहेलना होत नाही. म्हणून शीलामुळे कुळाच्या मर्यादेचे रक्षण व सुख, ध्यान भावनेमुळे पुण्याचे रूप अरूप जन्माचे ज्ञान होते. त्यानंतर तिसरं पुण्यकर्म ध्यान भावना. त्यामुळे आपल्याला लाभ होतो ध्यान भावनेमुळे की पुण्याचे, त्या पुण्यकर्माने रूप अरूप जन्माचे ज्ञान होते. पूर्वी मी कोणत्या जन्मात होतो, रूप लोकात होतो की अरूप लोकात होतो याचं ज्ञान होते. व निर्वाणाची प्राप्ती होते. ध्यान साधना केल्याने निर्वाणाची प्राप्ती होते, दुःखातून मुक्त अवस्था प्राप्त होत असते. या प्रकारे मिळवलेल्या पुण्याचे दान केल्याने जीवनात हर्ष आनंदाची प्राप्ती होते. जे काही आपण पुण्यकर्म मिळवतो आणि इतरांना वितरण करतो त्यामुळे आनंदाची प्राप्ती होते. त्यासारखा जगामध्ये कुठेही आनंद मिळत नाही. तसेच उपदेश, देशना केली, लोकांना प्रवचन केलं, लोकांना भिक्षू लोक प्रवचन करतात, देशना देतात, ते केल्यानं काय लाभ होतात? देशना केल्याने आणि धम्मश्रवण पुण्याने प्रज्ञेची प्राप्ती होते. तो पुन्हा पुन्हा त्याचं आकलन होते, ज्ञानाची अभिवृद्धी होते. आणि जसं काही वारंवार आपण धार लावतो एखाद्या शस्त्राला, अशा प्रकारे तेज प्रज्ञेवाला होतो. धम्म सांगितल्याने आणि धम्म ऐकल्याने, या 2 गोष्टी आहे. धम्मदेशना आणि धम्मश्रवण प्रज्ञेची प्राप्ती होत असते. त्यानंतर पूजनीय लोकांची पूजा केल्याने कुळाची उत्पत्ती, चांगल्या कुळामध्ये आपल्याला जन्म मिळत असतो. त्या कुळाची शुद्धता आणि उन्नती ह्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या कुळामध्ये उत्पत्ती होते. तसेच पूजनीय लोकांची सेवा केल्याने परिवार संपत्ती ऐश्वर्य संपन्न होत असते. आपल्याला ऐश्वर्य संपत्ती प्राप्त होते, सौंदर्य संपत्ती प्राप्त होते, ज्ञाती संपत्ती प्राप्त होते. या 4 प्रकारच्या संपत्ती आपल्याला सदैव प्राप्त होत असतात. म्हणून पूजनीय लोकांची सेवा केल्याने परिवार संपूर्ण ऐश्वर्य संपन्न होत असते.
आपण गुणवान लोकाची, शीलवान लोकाची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा तो परिवार संपूर्ण ऐश्वर्य संपन्न होतो. त्याच्या घरी कोणत्याही गोष्टीची उणीव भासत नाही. गुणवानांचे गुणगान केल्याने, जे खरंच प्रशंसेस पात्र आहे अशा लोकांची प्रशंसा केल्याने आपल्याला प्रशंसेची पात्र होते की आपल्याही गुणांची कोणीतरी प्रशंसा करतो. त्याला कळते की हा व्यक्ती कधीही कोणाच्या दुर्गुणाची प्रशंसा करत नाही आणि कोणाची निंदा करत नाही. म्हणून तो प्रशंसेत पात्र असणाऱ्या व्यक्तीच्या गुणाचीच प्रशंसा करतो. तेव्हा ते लोकसुद्धा आपल्या सद्गुणाची प्रशंसा करतात आणि आपण प्रशंसेस प्राप्त होतो. शरणागमनाने जर आपण 3 रत्नाला शरण गेलो तर सुगती प्राप्त होतो. या जगामध्ये असं कोणीच तारणार नाही या 3 रत्नाशिवाय. आपल्याला सुगती प्राप्त करून देणारं कोणतंच रत्न नाही आहे या धर्तीवर. हे 3 रत्न आपल्यासाठी सुगती प्राप्त करून देणारी आहे. अनुस्मृती, कोणत्याही याचे अनुस्मरण केल्याने, अनुस्मृती पुण्याने सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते. दोन्ही प्रकारची, भौतिक संपत्ती, आध्यात्मिक संपत्ती, दोन्ही प्रकारची संपत्ती प्राप्त होते. अशा प्रकारे या 12 पुण्यकर्माचे फळ सांगितले गेलेले आहे. म्हणून या 12 पुण्यकर्माची आपण प्रशंसा करीत असतो. म्हणून आज आपण या 12 पुण्यकर्माची प्रशंसा नावाने आपण हा उपदेश ऐकलेला आहे. आणि जे काही धम्मश्रवण करून पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे, धम्म मी देसना करून जे पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे, ते पुण्यकर्म 4 दिशेमध्ये असणारे देवतागण स्वीकार करो. या पुण्यकर्माच्या बलाने 4 दिशेतील देवतांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. जे लोक अनुकंपा करतात त्या लोकांना सुद्धा हे पुण्यकर्म पोहोचो. बुद्धाच्या शासनामध्ये 4 दिशेला असणाऱ्या देवतांना उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधू. या पुण्यकर्मातलं काही पुण्यकर्म माता पिता, गुरुजन, आचार्य, उपाध्याय, ज्ञातिगण यांच्यापर्यंत पोहोचो. या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या साऱ्या आपत्ती, विपत्ती, दुःख, भयरोग नष्ट हो. त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये, व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो. ते बुद्ध शासनामध्ये राहतो. त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधू साधू साधू. सबेतियो विभाज्यन्तु सबरोगो विनाशतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. आयु आरोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च ततो निब्बान संपत्ति मिनाते समीज्यतु. साधु.